दरम्यान आता पीओके मधील दहशतवादी नेटवर्क जे आहे ते भारताच्या निशाण्यावर आहे। 42 सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर आहेतच। उच्चस्तरीय पातळीवर विचार विनिमय सुरू असून खरं तर कोणतीही कारवाई करण्यास लष्कर आपलं सज्ज आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। संरक्षण दलाची पंतप्रधान मोदींसोबत सोमवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत पहलगाम हल्ल्यामागील सूत्रधारांना शिक्षा करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पर्यायांचा या बैठकीत विचार आल्याची माहिती समोर आली। त्या बैठकीबाबत केंद्र सरकारने अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाहीये। पाकव्याप्त काश्मीरमध्ये 42 सक्रिय दहशतवादी अड्डे असल्याची कागदपत्र यंत्रणांनी सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांशी विचार विनिमय करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।